एरंडोल भागातील अधिकारीच भ्रष्ट, म्हणून होते महसूल प्रशासनाची वसुलीच नष्ट। हप्तेखोरीचा कळस। वाळू माफिया यांच्याकडून एरंडोल येथील तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना किती हप्ता जातो याची लिस्ट सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी अर्जामध्ये जाहीर केली। दीपक कुमार गुप्ता सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत। त्यांना ग्रामपंचायत उत्राण, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथील सरपंच यांनी उत्राण येथे होत असलेल्या अवैध वाळू व्यवसाय करणारे वाळू माफिया विरुद्ध तक्रार दिलेली आहे। त्यासोबत व्हिडिओ रील्स व्हॉट्सअप नंबरवर पाठवण्यात आली आहे। तसेच त्या तक्रारमध्ये त्यांनी म्हटले आहे, आमच्या गावात दिवसरात्र वाळूची चोरी सुरू आहे। निलेश भिला कोळी हा वाळू माफिया ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय प्रांगणात डेपो लावून जेसीबीद्वारे डंपर भरणा करतो व गावात असे दाखवतो की मला गावात कोणीही रोखू शकत नाही। मी सर्व अधिकाऱ्यांना विकत घेतलेले आहे, म्हणून माझे कोणीही वाकडे करू शकत नाही। या कृत्यावरून लक्षात येते की कासोदा तलाठी लोंढे, कासोदा मंडळ अधिकारी शिंपी हे दोन्ही गौण खनिजाचे हस्तक असून कासोदा पोलीस स्टेशन, तहसीलदार, प्रांताधिकारी या अधिकारी सोबत चिरीमिरी देऊन आणि घेऊन यांनी तालुक्यातील बऱ्याचशा गावात दहशत निर्माण करून ठेवली आहे। तरी सुद्धा वरील वाळू वाहतूक अधिकारी यांच्या संगमताने सर्व चालू आहे, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। स्वतःला वाळू माफिया म्हणून दाखवत आहे, तरी आपण ही गोष्ट वरिष्ठ अधिकारी किंवा पदाधिकारीकडे पोहोचवावी। आम्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सर्व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरी आमची तक्रार ही गुपित ठेवून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार दीपक कुमार गुप्ता यांच्याकडे आली। दरम्यान वाळू माफिया व तहसीलदार एरंडोल यांना माहीत पडल्यास आमच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व या माफियांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून आमच्या गावात वाळू चोरी बंद होईल। तसेच सोबत त्यांचे व्हिडिओ तसेच सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला मेलद्वारे पाठवतो, अशी तक्रार मला दिनांक 19/8/2024 रोजी दीपक कुमार गुप्ता यांना प्राप्त झाली आहे। दरम्यान याबाबत सूत्रांकडे अधिक चौकशी केली असताना काही लोकांनी नाव न सांगण्याचे अटीवर अशी माहिती दिली की 10 चाकी डंपर वाहन अवैध वाळू वाहतूक करणे देण्यासाठी एरंडोल तहसीलदार श्रीमती सुचिता चव्हाण मॅडम यांचा 30,000 रुपये प्रति वाहनाचा हप्ता घेत आहे व त्यांना तो हप्ता आपल्याच कर्मचारी मार्फत घरापोहोच मिळत आहे। तसेच प्रांत अधिकारी एरंडोल यांचा 30,000 रुपये प्रति गाडी हप्ता, संबंधित मंडळ अधिकारी उत्राण गायधणी यांचा 5,000 रुपये व एरंडोल पोलीस स्टेशन यांचा 15,000 रुपये प्रति वाहनाचा हप्ता सुरू असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली। तसेच वर नमूद भ्रष्ट अधिकारी यांचे जोरावर अवैध वाळू वाहतूक फोफावली आहे। या कारणाने शासनाची कधी न भरून येणारी महसुलीची हानी होत आहे, तसेच यासोबत पर्यावरणाची देखील हानी होत आहे। वर नमूद भ्रष्ट अधिकारी यांचे जोरावर वाळू माफिया हे महसूल व पोलीस प्रशासनाला सोशल मीडिया आव्हान देत आहे। सदरची तक्रार मला जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कारवाई करतील याचा मला त्यांच्यावर विश्वास नसल्याने ही तक्रार आपल्याकडे कारवाईचे आशेने करत आहे। तरी नाशिकचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण गेडाम साहेब, आपल्याला माझी नम्र विनंती आहे, आपले विभागातील वरील संबंधित अधिकारी कर्मचारी यांची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास शासन सेवेतून बडतर्फ करणे व त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावे, अशी मागणी करण्यात येत आहे। जेणेकरून यांनी एरंडोल तालुक्यात कधी नव्हे अशी भोबटपणे चालवलेली हप्तेखोरी बंद झालीच पाहिजे।